नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक के एल नवखरे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करीत आहे. स्पर्धा परीक्षेसंबंधी माहिती देण्यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केला आहे. त्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स. आपण सर्वांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा. चला तर आज आपण नवीन एका विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे या आठवड्यातील देशातील तसेच महाराष्ट्रातील जाहिराती 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत देशातील आणि महाराष्ट्रातील पुढीलप्रमाणे जाहिराती आलेल्या आहेत. त्या जाहिराती आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची सुद्धा जाहिरात आलेली आहे. 375 पदे आहेत. एकूण किती पदं आहेत? 375. आणि पात्रता आहे वर्ग 12वी उत्तीर्ण तसेच पदवी उत्तीर्ण. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम तारीख आहे 21/1/2026. 21/1/2026. त्यानंतर रेल्वेची जाहिरात आलेली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड 311 पदं आहेत. एकूण पदं किती आहेत? 311 पदं आहेत. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 29/1/2026. 29/1/2026. त्यानंतर स्टाफ सिलेक्शनची जाहिरात आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन. पदं आहेत 25,487. एकूण पदं आहेत 25,487 पदं आहेत. पात्रता आहे 10वी उत्तीर्ण. वर्ग 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे 31/12/2025. 31/12/2025. UIIC ची जाहिरात आलेली आहे. एकूण पदं आहेत 153 पदं. एकूण 153 पदं आहेत. पात्रता आहे पदवी परीक्षा अपियर, म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी शाखेला असलेला विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 20/1/2026. अंतिम दिनांक आहे 20/1/2026. त्यानंतर उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर, औरंगाबाद यांचीसुद्धा जाहिरात आलेली आहे. एकूण पदं आहेत 887 पदं आहेत. एकूण पदं 887 पदं आहेत. पात्रता आहे वर्ग 7वी परीक्षा उत्तीर्ण. वर्ग 7वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 5/1/2026. अंतिम दिनांक आहे 5/1/2026. त्यानंतर उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर, औरंगाबाद यांचीसुद्धा जाहिरात आहे. पदं आहेत 1,332 पदं. 1,332 पदं. 1,332 पदं. त्यामध्ये आहे पात्रता पदवी, ला पदवी. आणि अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याचा 5/1/2026. 5/1/2026. बँकेची जाहिरात आहे. बँक ऑफ बडोदा या बँकेची जाहिरात आहे. एकूण पदं आहेत 2,700 पदं आहेत. एकूण पदं आहेत 2,700 पदं आहेत. पात्रता आहे पदवी परीक्षा. कोणत्याही शाखेतील पदवी धारण करायला मुलगा मुलगी अर्ज करू शकतो. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम तारीख आहे 30/12/2025. 30/12/2025. त्यानंतर कोल इंडिया लिमिटेड याचीसुद्धा जाहिरात आलेली आहे. कोल इंडिया लिमिटेड. एकूण पदं आहेत 125 पदं. एकूण 125 पदं आहेत. त्या पात्रता आहे CMA ही पदवी धारण केलेला कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो. आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 15/1/2026. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 15/1/2026. त्यानंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन. 51 पदं आहेत. एकूण पदं 51 पदं आहेत. पात्रता पदवी, पदव्युत्तर पदवी. आणि अंतिम दिनांक आहे 12/1/2026. 12/1/2026. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकची सुद्धा जाहिरात आलेली आहे. एकूण 93 पदं आहेत. एकूण 93 पदं आहेत.
पात्रता आहे अभियांत्रिकी, डिप्लोमा, पदवी आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 6/1/2026, 6/1/2026. त्यानंतर बँकेची जाहिरात आहे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया 514 पदं आहेत. एकूण पदं 514 पदं आहेत. बँक ऑफ इंडियाची जाहिरात आहे. एकूण पदं 514. पात्रता पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणारा व्यक्ती अर्ज करू शकतो आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 5/1/2026, 5/1/2026. त्यानंतर UPSCची जाहिरात आलेली आहे. UPSC 102 पदं आहेत आणि पात्रता आहे विधी पदवी PhD, विधी पदवी PhD आणि फॉर्म भरण्याचा अंतिम तारीख आहे 1/1/2026. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 1/1/2026. नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. नाशिक महानगरपालिका पदं आहेत 114 पदे. एकूण पदं 114. पात्रता आहे अभियांत्रिकी पदवी MTech. पात्रता अभियांत्रिकी पदवी MTech. अंतिम दिनांक आहे 31/12/2025. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 31/12/2025. त्यानंतर इंडियन ऑइल 509 पदं आहेत. इंडियन ऑइलची जाहिरात आलेली आहे. 509 पदं आहेत. पात्रता आहे त्यामध्ये 12वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण. तसेच ITI पदवी आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 9/1/2026, 9/1/2026. त्यानंतर नॅशनल बँकची जाहिरात आहे. 185 पदं आहेत. एकूण 185 पदं आहेत. त्यासाठी पात्रता आहे पदवी, पदव्युत्तर पदवी, पदवी झालेला कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा अर्ज करू शकतो आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 1/1/2026, 1/1/2026. त्यानंतर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची जाहिरात आलेली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडची जाहिरात आली आहे. एकूण पदं आहेत 375 पदे आहेत. एकूण 375 पदं आहेत. पात्रता त्यामध्ये वर्ग 10 उत्तीर्ण, पदवी असं कोणत्याही शाखेतील पदवी झालेला विद्यार्थी अर्ज करू शकतो आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे 1/6/2026. फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 1/6/2026. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची CBSCची सुद्धा जाहिरात आलेली आहे. 124 पदं आहेत. 124 पदं आहेत. पात्रता वर्ग 12वी उत्तीर्ण, पदवी आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 31/12/2025, 31/12/2025. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची जाहिरात आलेली आहे. एकूण पदं आहेत 107 पदं आहेत. एकूण 107 पदं आहेत. पात्रता वर्ग 10वी उत्तीर्ण, अंतिम दिनांक 31/12/2025, अंतिम दिनांक 31/12/2025 फॉर्म भरण्याचा आहे. त्यानंतर UPSCची पुन्हा जाहिरात आली आहे. 394 पदं, 394 पदं. UPSCची जाहिरात आलेली आहे. 394 पदं आहेत. पात्रता वर्ग 12वी उत्तीर्ण आणि पदवी आणि अंतिम दिनांक आहे 30/12/2025. पुन्हा UPSCची जाहिरात आलेली आहे. 451 पदे आहेत. UPSCची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये 451 पदं आहेत. पात्रता वर्ग 12वी उत्तीर्ण, वर्ग 12वी उत्तीर्ण, PCM आणि फॉर्म भरण्याचा अंतिम तारीख आहे 30/12/2025, 30/12/2025. अशा रीतीनं 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या तसेच विविध विभागाच्या जाहिराती आलेल्या